बुदरगड तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आदमापूर येथे श्री सद्गुरू बाळूमामाच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र येथे सुसज्ज व अधिकृत एसटी बसस्थानक नसल्यामुळे भाविकांसह चालक वाहनकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे आदमापूर येथे अद्ययावत एसटी बसस्थानक उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ग्रामपंचायतीने याबाबत पुढाकार घेत राज्य शासनाकडे अधिकृत मागणी केली असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. ही माहिती ग्रामपंचायती सरपंच प्रशासक विजयराव गुरव यांनी दिली. सध्या बसस्थानकाची सोय नसल्यामुळे एसटी बस चालकांना बसेस उभ्या करण्यासाठी अडचणी येतात. तसेच भाविकांना उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत बैठकीत सुसज्ज, नियोजनबद्ध आणि सर्व सोयीयुक्त एसटी बसस्थानक सर्वानुमते मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव अमर रंगराव पाटील यांनी मांडला असून त्यास विजयराव गुरव यांनी अनुमोदन दिले. संबंधित ठराव प्रशासन स्वाक्षऱ्यांसह पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. आदमापूर येथे केवळ कोल्हापूर जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी विविध एसटी आगारामधील 6 ते 7 बस येथे मुक्कामासाठी येतात. मात्र अधिकृत बसस्थानक नसल्यामुळे या बसेस रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. परिवहन विभागाने या मागणीकडे तातडीने लक्ष देऊन आदमापूर येथे बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा आता ग्रामस्थ आणि भक्तांकडून केली जात आहे. लाईव्ह माझ्यासाठी मुरगुडहून सर्जराव भाट. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट.